नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलो आमच्या इकडच्या वावरामध्ये आणि मम्मी करते उपटण थोडंसे आणला असं खायला आणि आम्ही दोघीजणी मस्तपैकी बसलोय। ती पण खाऊन दमली आणि आता झोपली आहे। तिच्यासाठी थोड्या सुवावीच्या काठ्या तिकडे झुरीत नेताना तोडून आणल्या होत्या, म्हणलं तेवढंच तिला खायला। ही पण आमची एकदम कुचू सारखीच आहे, म्हणजे जितकं आमची कुचू कशी होती खायला दिलं तरच खाणार नाही, तसं वावरात नेलं तरी तोंड नाही लावत ती, तसंच आहे हे पण। एवढं आम्ही आलो कुठंच तिने असं कोणच्या वावरात असं तोंड नाही टाकलं, सरळ पाटी 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 चालत आली आणि इथं पण एवढं खाल्लं आणि तिला मांडीवर बसवली तरी उठत सुद्धा नाही आहे, तशीच झोपले। दुपारची वेळ आहे तरी म्हणजे पावसाळ्याची आणि वातावरण किती मस्त आहे बघा। तिकडच्या साईडला पण फुलं लावलेली आहेत झेंडूची, आमची नाहीत म्हणजे ज्यांचं वावर आहे त्यांनी लावलेली आहेत, पण किती मस्त वाटतायत ना। आणि इथून आमच्या वावरातनं वरती शंकराचं मंदिर पण दिसतंय, शंकराची मूर्ती। आम्ही पण सकाळी जाऊन आलो मंदिरात, आज सोमवार श्रावणाचा दुसरा। गावचं वातावरण किती मस्त वाटतं ना मित्रांनो, खरंच। म्हणजे ऊन आहे, म्हणजे ऊन पडलेलं आहे, पण इतकं असं कळून येत नाही कारण पावसाचे आणि ढग पण आलेले आहेत ना। आणि मम्मीचं चाललं आहे थोडं थोडं, आता जास्त जोर देऊन उपटता येत नाही कारण कसे आता सोयाबीन बरंच मोठं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे आपण ढिल्ल्या होतात ना जर जास्त जोरात उपटण केली तर। त्याच्यामुळे ती थोडं थोडं आपलं असं मधून मधून जे उपटण्यासारखं आहे चांगलं ते पण काढते आणि थोडं जे म्हणजे जेवढं जेवढं काढता येते नीटपणे ते काढते, जास्त हे न करता, म्हणजे थोडं शेणाला ते खायला होईल। आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत जा। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। बाकी काही नाही असं विशेष असं बोलण्यासारखं। आज आता काय आमचा 1-1.5 तास इथंच जाणार आहे, आम्ही दोघी पण इथं। मम्मीने बरंच उपटलं आहे तरी। जायचं मम्मी आता, अजून थोडं बाकीच आहे। एवढं उपटले, अजून तिला थोडं तेवढंच उपटायचं असेल, एवढा हे आणला। तुला जायचंय का मम्मीकडे? ए नको नको नको। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।